जान्हवी सावंत, आरोग्यम धनसंपदा मध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, बऱ्याच जणांचा असा समज आहे की ब्लॉकेजेस हे ऑपरेशन नंतरच बरे होऊ शकतात, पण माधव बागने त्यांच्या एसएचएस या विना शस्त्रक्रिया चिकित्सेच्या मदतीने आतापर्यंत ब्लॉकेजेस, हार्ट डिसीज सारखे गंभीर आजार बरे करण्यासाठी लाखो रुग्णांची मदत केलेली आहे। तरी अजूनही असे बरेच रुग्ण आहेत ज्यांना माहितीही नाही की ते त्यांच्या ब्लॉकेजेस आणि हार्ट डिसीज सारख्या गंभीर आजाराच्या भीतीवर मात करून हार्ट डिसीज फ्री लाईफ जगू शकतात। तर आज आपण याच एसएचएस चिकित्सेविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यावर आपल्याला मार्गदर्शन करतील माधव बागच्या तज्ञ डॉक्टर दीपाली देशमुख। मॅडम, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। नमस्कार। अगदीच, आणि आपण एसएचएस चिकित्सेविषयी आज बोलतोय। तर असे रुग्ण असतात की त्यांना 70 ते 80% ब्लॉक असतात, मात्र त्यांना सर्जरी करायची नसते। मग ही जी एसएचएस चिकित्सा आहे तर ती नक्की पर्याय ठरू शकते यावर? नक्कीच। संपूर्ण हृदय शुद्धीकरण ही आपली आयुर्वेदाची जगातली पहिली हृदयरोग निवारण केंद्र जे माधवबाग आहे तिथली मेन ट्रीटमेंट आहे। त्यामध्ये डाएट, एक्सरसाइज, लाईफस्टाईल चेंज, स्ट्रेस मॅनेजमेंट अँड पंचकर्म अशा 5 सूत्रावर ट्रीटमेंट केली जाते आणि आयुर्वेदाने जी दिनचर्या सांगितलेली आहे ती सगळी फॉलो केली जाते। त्याच्यामध्ये तुमचं डाएट म्हणा, एक्सरसाइज म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी करून 7 दिवसामध्ये पेशंटला रिलीफ करून दिला जातो। म्हणजे अँजिओग्राफीमध्ये किती का ब्लॉकेजेस असेनात, ह्या ब्लॉकचा मराठीत अर्थ काय तर अडथळा। कशाला अडथळा करतोय तर रक्त पुढे जाण्यासाठी ते अडथळा करतोय आणि रक्त पुढे जात नाहीये, त्या हार्टच्या मसलला हार्टचा जसा पाहिजे तसा ब्लड सप्लाय होत नाही, म्हणून पेशंटला त्रास होतोय। आता त्रास काय होतो तर जिने चढल्यानंतर दम लागणे, छातीमध्ये भारीपण वाटणे, छातीमध्ये टोचल्यासारखं दुखणे, डाव्या साईडला छातीत पाठीत डावा हात दुखणे, तसंच उजव्या साईडला छातीत पाठीत उजवा हात दुखणे, छातीत जळजळ झाल्यासारखं वाटणे, फक्त गॅसेस होणे, ॲसिडिटी होणे, फक्त पाठीला मुंग्या येणे, पाठीला जलन झाल्यासारखं वाटणे, पुन्हा तुमच्या छातीमध्ये रेस्टलेस झाल्यासारखं वाटणे, घबराट होणे, चक्कर आल्यासारखं वाटणं, डोकं जड होणे, डोकं दुखणे किंवा डोळ्यासमोर अंधारी येणे, ही सगळी जी विविध लक्षणं आहेत, जसं डाव्या साईडला हृदय आहे तसं उजव्या साईडला पण हे लक्षणं दिसू शकतात की म्हणजे उजवा हात दुखणे, उजव्या छातीत पाठीत दुखणे किंवा उजव्या हाताला मुंग्या येणे, दोन्ही शोल्डर पेन होणे, अशी कुठलीही ऊर्ध्व जत्रुगत म्हणजे तुमच्या पोटापासून वर कुठेही तुम्हाला त्रास झाला तर नक्कीच ते हृदयरोगाशी रिलेटेड असू शकतं। त्याची वेळीच तपासणी करून घेणं गरजेचं आहे आणि हे ब्लॉकेजेस दिसले तर ते ब्लॉकेजेसला फार घाबरण्याचं कारण नाही, कारण संपूर्ण हृदय शुद्धीकरणाने आपण जास्तीत रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून कोलॅटरल फॉर्मेशन करून हार्टचा ब्लड सप्लाय वाढवून देतो। म्हणजे 7 दिवसामध्ये नैसर्गिकरित्या बायपासच होणार आहे, तर वेगळे इंटरव्हेन्शन करायची गरज लागत नाही आणि त्यामध्ये विविध रिपोर्ट्स करून आपण पेशंटला फरक दाखवतो। म्हणजे पहिल्या दिवशी अँजिओग्राफीमध्ये ब्लॉकेजेस दिसले, ते ब्लॉक करतात की नाही त्याच्या स्ट्रेस टेस्टवरून समजतं, म्हणून स्ट्रेस टेस्ट, 2D इकोजीएलएस, कार्डियक इम्पेडन्सग्राफी अशा वेगवेगळ्या टेस्ट पहिल्या दिवशी केल्या जातात, पुन्हा शेवटच्या दिवशी केलेल्या जातात आणि विथ रिपोर्ट्स पेशंटला फरक दाखवले जातात। असे 1 किंवा 2 पेशंट छान नाही झाले तर लाखो पेशंट छान झालेले आहेत। गेल्या 18 वर्षापासून आपण सतत कंटिन्युअस या पेशंटचे ट्रीटमेंट करत असतो आणि त्याच्यामधून पेशंट इम्प्रूव्ह होत असतात आणि ज्यांना लाईफ स्पॅन कमी आहे असं सांगितलेलं असतं ते जवळजवळ 18 वर्षापासून छान जीवन जगत आहेत। काहीही इंटरव्हेन्शन, काहीही औषधं न गोळ्या घेता फक्त डाएट, एक्सरसाइज, लाईफस्टाईल, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि संपूर्ण हृदय शुद्धीकरण करून त्यांनी त्यांचं आयुष्य एकदम छान प्रकारे चालू झालेलं आहे। तर तुम्ही पण असं करू शकता। संपूर्ण हृदय शुद्धीकरण केल्यानंतर हृदयरोगाकडे बघायची गरज नक्कीच लागत नाही। अगदीच, आणि मगाशी जसं तुम्ही म्हणालात खूप महत्त्वाचं आहे की फक्त डावीकडे दुखलं की आपण म्हणतो की काहीतरी बाबा हार्टशी रिलेटेड आहे, तर उजव्या बाजूला दुखताना त्याला सुद्धा इग्नोर नाही करायचंय। बरोबर। अगदीच, आणि प्रेक्षक हो, माधव बागच्या नॉन सर्जिकल एसएचएस चिकित्सेची ही खासियत आहे की ती पूर्णपणे वेदना रहित आणि सुरक्षित आहे। तसेच लॅन्सेट, इंडियन हार्ट जर्नल, ब्रिटिश मेडिकल जर्नल अशा 150हून अधिक संशोधन प्रबंधांनी मान्यता प्राप्त आहे। एसएचएस चिकित्सेच्या मदतीने आतापर्यंत हृदयविकार, डायबिटीस, बीपी, कोलेस्ट्रॉल आणि अतिलठ्ठपणा असलेल्या 10 लाखाहून अधिक रुग्णांना हृदयरोगासारख्या प्राणघातक आजाराच्या भीतीपासून मुक्त करून आनंदी जीवनाचा अनुभव दिलेला आहे। तुम्हालाही जर का तुमच्या आजारातून आणि त्याच्या त्रासापासून मुक्त व्हायचं असेल तर आजच माधवबागच्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण पंचकर्म चिकित्सेविषयी जाणून घ्या आणि त्यासाठी फक्त 02248932393 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या। खरंच हे ऐकून हृदयरोग रुग्णांच्या मनातील भीती दूर झाली असेल।
डॉक्टरांनी जसं आता ज्या पंचकर्म उपचार पद्धतीचा उल्लेख केला त्याच्या मदतीने हृदयासंबंधित ऑपरेशन टाळायला मदत झालेल्या आनंदी रुग्णाचं मनोगत आपण ऐकूयात. मेरा नाम प्रभुराम चौधरी है। मैं राजस्थान का रहने वाला हूँ, कुचामन सिटी का, नागौर जिले का। मेरे को यहाँ पे बॉम्बे में तकलीफ, राजस्थान में तकलीफ है तो बॉम्बे में डॉक्टर को दिखाया। डॉक्टर ने मेरे को एंजियोग्राफी का बोला, मैंने एंजियोग्राफी करवाया तो मेरे को 3 ब्लॉक निकले। 3 ब्लॉक है तो आपको बाईपास सर्जरी कराना पड़ेगा, ओपन सर्जरी। फिर हमने ओपन सर्जरी की तैयारी कर ली। उसके बाद में हमारे दोस्त लोग को मालूम पड़ा, फिर हमारे दोस्त ने बताया सर्जरी की जरा करने की ज़रूरत नहीं है, आप माधोबाग जाओ। मैंने माधोबाग में आया, यहाँ पे आज 5-6 दिन हो गया, ट्रीटमेंट लिया, हर तरह से मेरे को आराम है, कोई तकलीफ नहीं है। पहले दर्द था, घुटन होता था, सब कुछ तकलीफ था। अभी बीपी शुगर नॉर्मल हो गया, पहले गोली दवाई लेता था, अभी छूट गया सब, मेरा कोई तकलीफ नहीं है। अभी शुगर कितना रहता था पहले शुगर 250 रहता था, अभी 120 हो गया। बीपी भी 200 के ऊपर ही रहता था, अभी 120 हो गया। गोली कितना कम हुआ? गोली अभी 2 कम हो गया। तर जसं त्यांनी म्हटलेलं आहे की पंचकर्माने त्यांनी आपले ऑपरेशन्स देखील टाळलेले आहेत. मला असं विचारायचं आहे की एखाद्या पेशंटला मधुमेह आहे आणि ईसीजी मध्ये थोडासा बदल जाणवतोय किंवा थोडासा तो हल्लेला दिसतोय, तर असं का होतं एक्झॅक्टली आणि अशा वेळेला काय करायला हवं? डायबिटीज हा सायलेंट किलर आहे. डायबिटीज हा लाकडाला लागलेल्या वाळवीप्रमाणे गोष्ट आहे. वरून लाकूड छान दिसते आणि आतून ते सगळं पोखरत राहतं. तसं डायबिटीज मध्ये पण वरून माणूस छान दिसतो पण आतून ते एक एक अवयव खराब करत राहतं. म्हणजे पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत तुमच्या डायबिटीजमुळे त्रास होऊ शकतो. म्हणून डायबिटीजचीच वेळीच उपाययोजना करून ठेवली तर नक्कीच आपण त्याच्यातून रिव्हर्स बॅक होऊ शकतो. की डायबिटीज मध्ये तुम्हाला छातीत दुखते किंवा खूपते किंवा टोचते हे सगळं समजून येत नाही, कारण डायबिटिक न्यूरोपॅथी मध्ये सेन्सेशन कमी होतं. त्याच्यामुळे ईसीजी जरी हल्ला असेल तरी आपल्याला त्याच्यात दिसून म्हणजे पेशंटला समजून येत नाही. तर त्याच्यासाठी वेळोवेळी तपासण्या करून घेणं फार गरजेचं आहे. म्हणजे आपण की डायबिटीजची एक गोळी घेतली की हा माझं काम होतंय, मग पुन्हा 2 गोळ्या चालू होतात, मग 3, मग इन्सुलिन चालू होतं. तर माझ्याकडे कित्येक पेशंट आहेत की ज्यांना इन्सुलिन 100 युनिट चालू आहे, ज्यांची HbA1c 18, 20, 21 आहे. त्यांनी संपूर्ण हृदय शुद्धीकरण ही 6 ते 7 दिवसाची निवासी चिकित्सा केल्यामुळे त्यांचे टोचाटोची बंद झालेली आहे. ते डायबिटीजमुळे होणारे जे कॉम्प्लिकेशन आहेत, किडनीला त्रास होतो, लिव्हरला त्रास होतो, फॅटी लिव्हर होतं, पुन्हा वीकनेस वाटतो, वेस्टिंग ऑफ मसल म्हणजे आधी वजन जास्त होतं, अचानक कमी झालं, जेवणाची इच्छा न होणे, पूर्वी थोडं तरी चिडचिड व्हायची, आता जास्त चिडचिड होतीये. ही जी काही लक्षणं असतात ते डायबिटीजमुळे होणारे जे वेस्टिंग ऑफ मसल त्याच्यामुळे होत असतात. तर तुम्हाला डायबिटीजच छान करून ठेवणं गरजेचं आहे. तर आपल्या ह्या संपूर्ण हृदय शुद्धीकरणाने तुमचा डायबिटीज रिव्हर्सल प्रोग्राम जो आपण करतो त्याने तुमचा डायबिटीज पूर्णपणे रिव्हर्स होऊ शकतो. त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की टाईप 2 डायबिटीज, टाईप 1 डायबिटीज आणि टाईप 2 डायबिटीज 2 प्रकारचे डायबिटीज असतात. तर टाईप 2 डायबिटीज कॅन बी रिव्हर्स आणि 90 डेज मध्ये आपण पेशंटला विथ रिपोर्ट्स फरक दाखवतो. त्याच्यासाठी थोडे कष्ट मात्र करणं फार गरजेचं आहे. त्याच्यात डाएट, एक्सरसाइज, लाईफस्टाईल चेंज, स्ट्रेस मॅनेजमेंट आम्ही जे शिकू ते सगळं घरी जाऊन फॉलो केलं. आम्ही काही रॅशन देतो तेच काढून तेवढ्याच प्रमाणात खायचं आहे. आमचा प्रमेय डाएट बॉक्स नावाचा डाएट बॉक्स आहे. पूर्वी आपण सांगायचो की हे खाऊ नका, ते खाऊ नका, ते प्रॉपर फॉलो होत नसे, म्हणून आता आपण काय डाएट बॉक्सच बनवलेला आहे. तेवढाच काढून तेवढ्याच प्रमाणात जर खाल्ला तर नक्कीच आपण डिसीज पासून रिव्हर्स होऊ शकतो. एकदा ऑलरेडी जे डिपॉझिटेड आहे ते बाहेर काढलं मग तुम्हाला हळूहळू सगळ्या गोष्टी घरच्या खायला मिळणार आहेत. तुम्ही नॉर्मल पर्सन सारखं जीवन जगू शकता. फक्त जन्मभर काय करायचं तर रोज अर्धा तास चालण्याचा व्यायाम आणि वेळोवेळी तपासणी करून घेतली. आपण स्ट्रेस टेस्ट बरी आहे ना, ईसीजी बरं आहे ना, हार्ट रेट बरं आहे ना, ब्लड प्रेशर बरं आहे ना, हे जर चेक करून घेतलं, शुगर किती आहे हे जर आपले पॅरामीटर्स आपल्याला माहीत असतील तर नक्कीच आपण संपूर्ण हृदय शुद्धीकरणच्या जोडीने आपण आपला डिसीज रिव्हर्स करण्यामध्ये मदत करू शकतो. अगदीच, म्हणजेच कोणत्याही आजारावर उपचार करण्यापूर्वी त्याचे योग्य निदान होणं गरजेचं आहे. पण हे निदान कसं करावं याविषयी मार्गदर्शन हवं असल्यास माधवबागच्या खोपोली, कोंढाळी, विशाखापट्टणम आणि वडोदरा हॉस्पिटलला नक्की भेट द्या. कारण माधवबागच्या हॉस्पिटलमध्ये 2D इको, स्ट्रेस टेस्ट आणि HbA1c यांसारख्या प्रगत चाचण्यांसोबत एका वेळेचं पंचकर्म चिकित्सा ही 9,000
त्यापैकी फक्त 2499 अशा सवलतीच्या दरामध्ये केल्या जात आहेत. तर नक्की माधवबाग, खोपोली, कोंढाळी, विशाखापट्टणम आणि वडोदरा हॉस्पिटलला भेट द्या आणि त्यासाठी फक्त 02248932393 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या. डॉक्टर, एखाद्याला ब्लॉकेजेस आहे असं सांगितलं जातं, मात्र काही लक्षणं त्याची दिसत नाहीत, तर तरीही धोका असतो का? असतोच. कसं आहे, आपल्याला त्रास होत नाहीये ही चांगली गोष्ट आहे, पण त्याची तपासणी करून घेणं फार गरजेचं आहे की हे ब्लॉक जे आहेत ते ब्लॉक करतात की नाही. जे स्ट्रेस टेस्ट त्याच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. अँजिओग्राफीमध्ये ब्लॉकेजेस दिसले ते ब्लॉक करतात की नाही, सर्क्युलेशन हॅम्पर होतंय की नाही, खरंच पुढे हृदयाला काही त्रास होतोय की नाही, हे पट्ट्यावर चालण्याच्या टेस्टवरून समजतं. स्ट्रेस टेस्ट ही 15 मिनिटाची असते आणि त्याच्यामध्ये बघायचं असतं मेट्स व्हॅल्यू आणि VO2 मॅक्स. तर नॉर्मली आपल्या सगळ्यांचं 10 मेट्सचा ब्लड सप्लाय हवा असतो आणि त्याच्यासोबत एक असतो VO2 मॅक्स. VO2 मॅक्स इज अ सिंगल प्रेडिकेटर फॉर क्वांटिटी ऑफ लाईफ. तर हे VO2 मॅक्स शुड बी 35 ml पर kg पर मिनिट हे पुरुषांमध्ये असायला हवं आणि 30 ml पर kg पर मिनिट ह्या स्त्रियांमध्ये असावा लागतो. तर ही जर स्ट्रेस टेस्ट तुमची नॉर्मल असेल तर घाबरण्याचं कारण नाहीये, पण कुठेतरी फॅक्टरी ऑफ ब्लॉकेजेस चालू झालेली आहे. कारण आपण जे काय खातो पितो, स्ट्रेस आहे, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एकदा सुरू झालेली गोष्ट ती काही बंद होणार नाही, तर हळूहळू ते डिपॉझिट वाढतच जाणार आहेत. तर ते कुठेतरी स्टॉप करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर यासाठी संपूर्ण हृदय शुद्धीकरण नक्कीच करून घेतल्यावर फायदा होतो. आणि असे कित्येक रुग्ण माझ्याकडे येतात की ज्यांना थोडासा त्रास होतोय किंवा फक्त त्यांनी टेस्ट केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये दिसले की त्यांना ब्लॉकेजेस आहेत पण त्यांना काही त्रास होत नाहीये. त्यांची आपण ट्रीटमेंट केली तर त्यांना पुढेचा जो धोका आहे हार्ट अटॅकचा आणि पुढचा तो सगळा टळू शकतो. आणि असे कित्येक पेशंट त्यांनी त्यांचा धोका टळलेला आहे. त्याच्यासाठी संपूर्ण हृदय शुद्धीकरण नक्कीच मदत करू शकते. अगदीच, म्हणजे छोटासा त्रास असला तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. या विषयावरती अजून जाणून घ्यायचंय. खरं तर वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आरोग्यम धनसंपदा. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपला आजचा विषय आहे हृदयविकारावर आयुर्वेदिक विनाशस्त्रक्रिया उपचार आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर दीपाली देशमुख. डॉक्टर, एखाद्याचं वजन जास्त वाढलंय, त्यांचा BP, कोलेस्ट्रॉल हा देखील वाढलाय, तर मग अशा कंडिशनमध्ये SHS चिकित्सा कशा पद्धतीने उपयोगी ठरू शकते? नक्कीच उपयोगी ठरू शकते. कारण हे HSS फक्त काही तुमच्या ब्लॉकेजेस किंवा ज्यांना हार्ट अटॅक येऊन गेलाय किंवा ज्यांची प्लास्टिक बायपास सर्जरी झाली आहे, रॅदर ज्यांना सांगितलेली आहे किंवा एक प्लास्टिक झाली आहे पुन्हा दुसऱ्या प्लास्टिकचा सल्ला दिलेला आहे, अशाच रुग्णांना नाही, तर ज्यांना कोलेस्ट्रॉल, डायबिटीज, ब्लड प्रेशर, ओबेसिटी हे सगळे जे गोष्टी आहेत त्या रिस्क फॅक्टर हृदयाला त्रास देण्यासाठी ह्या सगळ्यांवर आपण ट्रीटमेंट करतो. थायरॉइड हे पण सगळ्यात महत्त्वाचं रिस्क फॅक्टर आहे. तर ह्या सगळ्या रिस्क फॅक्टरला जर आपण वेळीच उपाययोजना करून ठेवली तर पुढचं सगळं हार्ट डिसीज टळणार आहे. त्यामुळे याची उपाययोजना करणं गरजेचं आहे. तर आपण जेव्हा 55 पेशंट ॲडमिट करतो त्याच्यापैकी 10 पेशंट हे डायबिटीज, ब्लड प्रेशर, ओबेसिटी, कोलेस्ट्रॉलचे असतातच. त्यांचा हा डिसीज आत्ताच रिव्हर्स करून ठेवला तर पुढे पुन्हा हार्ट डिसीजकडे बघायची गरज लागत नाही आणि त्यांच्यामध्ये पण त्यांचा डायबिटीज रिव्हर्स होतो, ब्लड प्रेशर रिव्हर्स होते, तुमचं कोलेस्ट्रॉल कमी होऊन नॉर्मल होतं, तुमचं वजन कमी होतं. कारण सगळ्यात महत्त्वाचं वजन आहे. तुमचं जेवढं वजन वाढतं तेवढा तुमचा ब्लड प्रेशर वाढतो. त्याच्यामुळे उंचीनुसार वजन ठेवणं गरजेचं आहे. हाईट इन सेंटीमीटर -100 एवढं वजन असावं. सपोज तुमची उंची आहे 150 सेंटीमीटर तर उंची -100 एवढं वजन असलं पाहिजे. म्हणजे 150 - 100 म्हणजे 50 किलो वजन पाहिजे. ते वाढतंय म्हणजेच ती धोक्याची घंटा आहे. सगळ्यात महत्त्वाचा रिस्क फॅक्टर हृदयासाठी, डायबिटीजसाठी, ब्लड प्रेशरसाठी, कोलेस्ट्रॉलसाठी तर तुमचं वजन आहे. म्हणून वजन नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. आपण जेव्हा ही संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा करतो, निवासी चिकित्सा असते 6 ते 7 दिवसाची, त्याच्यामध्ये वजन कमी होतं, 3 ते 4 किलोनी वजन कमी होतं. हृदयाचा रक्तपुरवठा जो कमी झालेला तो इम्प्रूव्ह होतो. शुगर ज्यांची 350-400 आहे ती 150 पर्यंत येऊन जाते 6 दिवसामध्ये. ज्यांचं ब्लड प्रेशर 170-100 आहे त्यांचं कमी होताना दिसतंय, प्लस म्हणजे 30नी कमी होताना दिसतंय. असे विविध आपण रिपोर्ट करून पेशंटला फरक दाखवतो. पहिल्या दिवशी सगळ्या टेस्ट करतो, शेवटच्या दिवशी करतो आणि आपण सगळ्या
गोल्ड स्टँडर्ड टेस्ट करतो, म्हणजे HbA1c नावाची टेस्ट तुमचं शुगर संबंधित करत असतो. ABPM म्हणजे कंटिन्युअस 24 तास ब्लड प्रेशर मॉनिटरिंग, अशा विविध टेस्ट आपण करतो आणि त्याच्यामध्ये पेशंटला फरक दाखवतो. आणि त्यामध्ये असे 1 किंवा 2 नाही तर लाखो पेशंट छान झालेले आहेत की त्यांनी प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणून डायबिटीज, ब्लड प्रेशर, ओबेसिटी हे सगळं रिव्हर्स केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी त्यांचा लाईफ स्पॅन वाढवलेला आहे, हृदयावरचा लोड त्यांनी कमी केलेला आहे, म्हणून ते अजूनही छान प्रकारे आनंदी जीवन जगतायत. अगदीच. पण डॉक्टर, ज्यांच्या रक्तामधील कोलेस्ट्रॉल वाढलंय त्यांना सुद्धा ब्लॉकेजेसची भीती वाटत असते, तर ही भीती दूर करण्यासाठी ही चिकित्सा कशा पद्धतीने काम करते? नक्कीच, हे कोलेस्ट्रॉल आपल्या चांगल्यासाठीच आहे. जेव्हा आपला ताणतणाव होत असतो ना, तेव्हा रक्तवाहिन्यांचा आतला स्तर, ज्याला एंडोथेलियम म्हणतात, तो एंडोथेलियम डिस्टर्ब होतो आणि त्याला अल्सरेशन व्हायला चालू होतं. आता हा एंडोथेलियम म्हणजे युनिसेल्युलर असतो, बाकी सगळीकडे भरपूर पेशी असतात, पण रक्तवाहिन्यांच्या आतल्या स्तराला फक्त एकच पेशी असते. आणि तुम्ही जेव्हा हे ताणतणाव करता, वेळी अवेळी खाता, स्मोकिंग, अल्कोहोल, ह्या कारणास्तव एन नंबर ऑफ कारण आहेत, वेळी अवेळी खाणे, तुमचं बेकरी प्रोडक्ट्स, तुमचे मैद्याचे पदार्थ, बाहेरचा वडापाव वगैरे जे आहे, त्याच्याने रक्तवाहिन्यांचा आतला स्तर जो आहे एंडोथेलियम तो डिस्टर्ब होतो, त्याला अल्सरेशन तयार होतं आणि ते अल्सरेशन भरण्यासाठी बिचारं कोलेस्ट्रॉल तिथे डिपॉझिट होत असतं. आणि मग आपल्याला अरे हे डिपॉझिट होतंय, हे वाढतंय, मग त्याच्यात काहीतरी करायला पाहिजे, तेच फॅक्टरी ऑफ ब्लॉकेजेस तुमचं चालू करतं. मग रेस्टलेस होणं, पाय दुखणं, मेनली जेव्हा कोलेस्ट्रॉल वाढत असतं तेव्हा पहिले क्रॅम्प्स होणं, रेस्टलेस होणं, लिथार्जी वाटणं, काम करण्याची इच्छा न होणं, हे सगळी लक्षणे दिसत असतात. चिडचिड वाढणं ही लक्षणे दिसत असतात. तर ही कमी करण्यासाठी संपूर्ण हृदय शुद्धीकरण नक्कीच फायदेशीर ठरू शकते. याच्याने तुमचं रक्तवाहिन्यांचा जो आतला स्तर आहे, जो एंडोथेलियम, त्याला एंडो प्रोटेक्टर नावाची आपण ट्रीटमेंट करतो. त्याच्याने तुमच्या रक्तवाहिन्यांचा आतला स्तर छान झाला की नक्कीच कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी काम होतं. आणि त्याच्यामध्ये पण आपण कोलेस्ट्रॉल, ApoA, ApoB सगळ्या टेस्ट करून विथ रिपोर्ट्स पेशंटला फरक दाखवून देतो. अगदीच खरं आहे डॉक्टर. आणि हृदयाच्या बाबतीत काही कमी जास्त झालं तर लोक घाबरून जातात, शस्त्रक्रिया वगैरे करण्याची पाळी येते की काय असं त्यांना वाटायला लागतं. पण काळजी करू नका, माधवबाग तुमच्या मदतीला आहेच. माधवबागने आतापर्यंत लाखो लोकांना त्यांच्या शस्त्रक्रिया टाळण्यास मदत केलेली आहे. माधवबागचे खोपोली, कोंढाळी, विशाखापट्टणम आणि वडोदरा हे हृदयरोगासारख्या गंभीर आजारावर विना शस्त्रक्रिया आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करणारे 4 निवासी हॉस्पिटल्स आहेत. तुम्ही देखील जर डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टी पाळू इच्छित असाल आणि आपलं स्वास्थ्य निरोगी ठेवू इच्छित असाल तर ताबडतोब फोन उचला आणि फक्त स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर एक मिस कॉल द्या. तर नंबर आहे 02248932393. तर आपण अजून एका आनंदी रुग्णाचे मनोगत ऐकूयात. मेरा नाम ईश्वर भाई ठक्कर है और मैं नवी बॉम्बे उलवा से आया हूँ. अभी मेरे को दम लगता था और एसिडिटी था, इसके लिए आया तो 6 दिन हो गया. मेरा 6 दिन का पैकेज था, आज पूरा हो गया. और इधर मेरे को बहुत माधवबाग में अच्छा लगा. और इधर का स्टाफ भी इतना कॉर्पोरेट करता है कि बहुत अच्छे स्टाफ है, डॉक्टर भी अच्छे हैं. और इधर का जो वर्कर लोग, खाना भी है बहुत अच्छा है, जो अपने को चाहिए वैसा खाना अपने को बोले तो जो डॉक्टर बोलेगा ऐसा अपने को खाना मिलता है और बहुत अच्छी सुविधा है. और दूसरी बात कि मैं इधर पहला 10 साल पहले मेरे को आया था. 10 साल पहले मैं इधर, मेरे को डॉक्टर जादव ने बोला था कि 2 नली ब्लॉक है तो आप एंजियोग्राफी किया और एंजियोप्लास्ट कराओ, नहीं तो आप 3 महीना नहीं रहेगा. इतना मेरे को डरा दिया था. फिर हम लोग घर पे गए, हम उधर रहते थे तभी. घर पे गया, हमारा बच्चा, हमारा बेटा, बेटी, बहू और बेटी ने, दामाद ने, सबने मिलके माधवबाग निकाला. फिर हम लोग एडमिट हुआ, 7 दिन के लिए एडमिट हुआ और अच्छा हो गया. 1.5 साल में दवा लिया, बहुत अच्छा हो गया. 10 साल, आज उसको 10 साल हो गया लेकिन कोई तकलीफ नहीं था. लेकिन अभी मैं 3 साल से रिटायरमेंट हो गया. इसके लिए मेरे को दम का तकलीफ हुआ और एसिडिटी का तकलीफ हुआ. इसके लिए मैं इधर आया हूँ और भाई इधर बहुत अच्छा मिला. और जो पहले जो इधर चलने को नहीं जम रहा था, इतना चलता नहीं था, अभी इतना मैं चल रहा हूँ कि अच्छी तरह से चल रहा हूँ. और एसिडिटी भी मेरे को कम हो गया और दम भी थोड़ा कम हो गया. मैं माधवबाग का खूब आभारी हूँ. वजन मेरा 10 साल पहले 94 था, अभी 74 है. अभी मेरा 2 किलो और कम हो गया, 72 हो गया है. और मैं माधवबाग का आभारी हूँ, खूब खुश हूँ.
तर जसं त्यांनी म्हटलंय की माधवबागमध्ये उपचार घेऊन त्यांनी आपल्या आजारापासून मुक्तता मिळवलेली आहे. अजून मला एक विचारायचं आहे की जसं जसं वय वाढतं तसं हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या नलिका असतात त्या सुद्धा जाड जाड होत जातात. मग यामध्ये सुधारणा आणण्यासाठी ही चिकित्सा कशा पद्धतीने मदत करते? नक्कीच मदत करू शकते. शिरे ते इति शरीरम असं म्हणलं जातं. जसं जसं वय वाढत जातं तसं तसं वात प्रकोप होतो. तर वाताचं शमन कोण करतं? तर स्नेहन म्हणजे ऑइलिंग करतं. त्यासाठी ऑइलिंग करणं गरजेचं आहे. तर संपूर्ण हृदय शुद्धीकरण ही पंचकर्माची ट्रीटमेंट आहे. त्याच्यामध्ये स्नेहन म्हणजे होल बॉडी मसाज, स्वेदन, हृदयधारा, बस्ती हे केलं जातं. त्याच्याने नक्कीच फायदा होतो. आणि ह्यासोबतच लाईफस्टाईल चेंज करणं पण गरजेचं आहे. ते एक्झॅक्टली काय करायचं, किती वाजता उठायचं, किती वाजता झोपायचं, हे सगळं आपण माधवबागमध्ये शिकून देतो, रॅदर करून घेतो. म्हणजे पुढचा जो हृदयाचा त्रास आहे तो नक्कीच टळला जाऊ शकतो आपल्या ह्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण ट्रीटमेंटमुळे. अगदीच या SHS उपचार पद्धतीमुळे आपण आपल्या हृदयविकारापासून मुक्तता मिळवू शकतो. तुम्ही इथे आलात आणि खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार. तर आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.